जर तुम्ही जाऊन नाटक बघितलं नाहीत तर ते नाटक संपणार आहे. आणि कलाकारांनी नाटक का करावं ना, तर रियाज म्हणून करावं. मला करेक्ट वयात करेक्ट माणसं भेटत गेली. मला असं गिल्ट यायचं की मी आईला त्रास का दिला असेल यार, कारण मला तिची व्हॅल्यू नव्हती त्यावेळेला. या दोघांची उत्तम केमिस्ट्री, आणि खाली खूप चांगलं लिहिलं असेल पण खाली जर स्टार अडीच असेल तर लोक ते बघतात, वरचं वाचतात आणि मग ठरवतात त्यांना जायचंय का नाही. हा हक्क कुणी कोणाला दिलाय स्टार्स द्यायचा? परीक्षण म्हणजे तू जे पाहिलंस त्याचं तू एक परीक्षण केलंस, तुला काय वाटतं त्याच्यामध्ये, तुला हा कुणीही अधिकार दिलेला नाहीये नावं ठेवत सुटायचा. जो काम चांगलं करतो तो आमचा स्टार आहे. त्यामुळे ना ती स्टार ही कॉन्सेप्ट मराठीत कधीच नव्हती, ती नाटकात कायम होती. तुम्ही सांगताय 10 कोटी केला आम्ही, आणि आसपासच्या त्यांच्या 7 पैकी 4 लोक पण गेले नसतील तर त्यांच्या लक्षात येतं की हे फसवलेले आकडे. हे नरेटिव्ह प्रोड्युसर्सनीच सेट केलेलं आहे. तुम्हाला स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री हवी आहे धंद्यासाठी, पण ते कलेसाठी मारक आहे. आणि मला असं वाटतं की मराठी ऑडियन्सचं ना त्यावेळेला त्यांचा मूड काय आहे त्याच्यावरती ते सिनेमे हिट किंवा फ्लॉप होतात. आणि याचं सगळ्यात मोठं कारण की आपण स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री नाही होत.